काय ग? काय म्हणाला हो? ओरडले असतील ना आजारीस तर आलीस म्हणून? येस येस असी येऊ दे. जय, दाभोळकरांची मीटिंग आहे आज संध्याकाळी. रजनी, परवा मीटिंग होती ना आपली, आज संध्याकाळी अचानक कशी काय ठरवलीस? बरोबर आहे, मीटिंग परवा होती, पण तू केलेलं प्रेझेंटेशन परफेक्ट आहे, तर एक दिवस अजून कशासाठी थांबा? आपण रेडी आहोत ना, मग करून टाकूया ना मीटिंग. मला आज संध्याकाळी नाही जमणार. काय बोलतोयस तू? आज संध्याकाळी मला आदितीला घेऊन डॉक्टरकडे जायचं. का? म्हणजे तू का जाणार आहेस तिला डॉक्टरांकडे घेऊन? तिच्या घरचे नाही आहेत का कोणी न्यायला? रजनी, अगं असं काय बोलतेस तू? आदितीचे वडील आजारी असतात आणि त्यात तिचे काका. बरं, त्यांची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये ना. मग आणि काकूनही आता फारसं होत नाही अगं. आणि जय जातोय हे चांगलंच आहे ना. शिवाय तो होताच हॉस्पिटलमध्ये तिच्या बरोबर. सगळे डॉक्टर्स वगैरे ओळखीचे पण आहेत. पण जयची मीटिंग आहे ना, मी जाऊ शकतो आदिती बरोबर. नाही, नको आम्ही. आय मीन, माझं हे ठरलेलंच होतं. ही मीटिंग उगाच मध्ये आली. आदिती, मी येऊ का तुझ्या बरोबर? नको. नाही नाही, म्हणजे खरं तर जयराम तुम्ही सुद्धा नाही आलात तरी चालेल, मी जाईन एकटी. उगाच माझ्यासाठी तुम्ही मीटिंग कॅन्सल नका करू. अरे वा, आज पहिल्यांदाच एवढं सेन्सिबल बोललीस तू. ऍक्सिडेंटमुळे असेल का त्याची? एनिवे, जय, मग मी मीटिंग फायनल करू? आदिती काहीही म्हटली तरी आज संध्याकाळी मला मीटिंगला यायला जमणार नाही. आदिती काहीही म्हटली तरी आज संध्याकाळी मला मीटिंगला यायला जमणार नाही. ठीक आहे, तू नको येऊस मीटिंगला, पण तू आला नाहीस तरी दाभोळकर मीटिंग काही कॅन्सल करणार नाहीत. ठीक आहे, मग तू करून घे मीटिंग. मी माझ्याकडून कळवतो त्यांना की सॉरी, माझी ऑलरेडी एक कमिटमेंट होती, त्यामुळे मला आज काही मीटिंगला यायला जमणार नाही, कारण तुम्ही वेळ अचानक बदलली आहे. हॅलो सर, मी देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून जयराम खानोलकर बोलतोय. कम टू द पॉइंट. सर, मुद्द्याचं असं की परवा आपली जी मीटिंग ठरली होती ती अचानक आज प्रीपोन झाली आहे. तर मला त्या मीटिंगला यायला जमणार नाही, कारण मला एके ठिकाणी बाहेर जायचं. व्हॉट यू मीन बाय प्रीपोन झाले? मी आजच्या मीटिंगसाठी वेळ ठेवला होता. हे बघा, माझा प्रत्येक मिनिट, माझा प्रत्येक सेकंद मोलाचा आहे. सर सॉरी, मला ते कॅन्सल करता येणार नाही. आणि हो, आज मीटिंग होईल, रजनी येईल, प्रेझेंटेशन देईल ती तुम्हाला. आणि खरंच सॉरी सर, मला जमलं असतं ना तर मी नक्की आलो असतो, पण खरंच नाही जमणार. जमणार नाही म्हणजे? हे तुमचं काम आहे, तुमची कमिटमेंट आहे. तुम्हाला या कामापेक्षा दुसरं काम जास्त महत्वाचं आहे का? सर, मला आदिती मॅडमना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं. सर, आणि तुम्हालाही कल्पना आहे त्यांच्या तब्येतीची, त्यामुळे तुम्हालाही हे पटत असेलच की हे काम खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. सो सर, आपली मीटिंग ठरल्याप्रमाणे जर परवा झाली तर माझी काही हरकत नाहीये, पण आज जर मीटिंग घ्यायचीच असेल तर रजनी मॅडम देतील प्रेझेंटेशन. त्या माझ्यापेक्षा चांगलं प्रेझेंटेशन देतात. हा, मी त्यांना फोन देतो. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जय आला असता खरं तर मीटिंगला, पण
त्याचं काहीतरी काम आधीच ठरलेलं होतं, आधीची कमिटमेंट आहे, सो तो नाही येऊ शकणार. पण मी येते ना सर, मी वेळेत पोचते, काहीच प्रॉब्लेम नाही. मिस रजनी, आपण परवा भेटूया ठरलेल्या वेळेला. सर सर खरंच सॉरी परवा भेटू. सर. असं काय हा माणूस काय झालं? विचित्रच आहे. काय ग? काय झालं? मी बोलत होते त्यांच्याशी तर बोलूच दिलं नाही मला. म्हणे परवा करू मीटिंग, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आणि ठेवून दिला फोन. हे काय वागणं आहे?